जालन्यातले शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। अर्ज छाननीच्या वेळेला खोतकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊन सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोतकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द न करता कायम ठेवला। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात गोरंट्याल यांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केल्याची माहिती मिळतेय। चुकीचे पद्धतीने त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा आमच्या वकिलाने बहस केली, चर्चा केली, आम्हाला वाटत होतं की समोरच्या पार्टीचा फॉर्म रिजेक्ट होईल आणि त्या दिवशी निवडणूक अधिकारीने 8-10 तास घेतले त्याच्यावर निर्णय आणि 11 वाजता त्यांनी त्यांचा फॉर्म सिलेक्ट केला। जे चुकीच्या पद्धतीने त्याने सिलेक्ट केला त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही याचिका दाखल केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।